नमस्कार मंडळी, जीवन गोपी या ब्लॉग चॅनेलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे नाईट टुर्नामेंटमध्ये हरिग्राम संघाने कामगिरी केलेली आहे ती तुम्हाला पाहायला भेटेल. वाकडीला पण आपला 5वा क्रमांक आला होता, तो देखील तुम्हाला याच ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तसंच आपल्या केवल्याच्या टुर्नामेंटमध्ये चांगली परफॉर्मन्स केली होती, तिथे पण आपण 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलो होतो. तर आपण सेमी फायनल पर्यंत पोहोचलो होतो, कारण की कानपोलीला मॅच होती त्याच्यामुळं आपण खेळली नाही ती मॅच. तर कदाचित आपला दुसरा नंबर पण आला असता. तर 20 तारखेला आपण 2 मॅच जिंकलो होतं कानपोलीला. तर आज पण तिथे मॅच आहे, तिथं पोरं गेलेत आपली गावातली. तर ती मॅच देखील जिंकेल असं आपल्याला समजलेलं आहे. 78 रन मारलेले आहेत 4 ओव्हरला आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सर्वाही म्हणजे एक परफॉर्मन्स केलेला आहे. आणि खास करून विशाल गोपींनी आज चांगली बॅटिंग केलेली आहे, समजले 6 षटकार मारलेला आहे कदाचित वाटतं ते समजलेलं आहे. तर त्याला पण अभिनंदन. तर हा ब्लॉग नक्की पहा आणि नंतर आपण जाणार आहे चिंचवलीला मॅच आहे. मला वाटते ना आपला 4था राऊंड आहे आता. पहिला सामना होणार आहे, मला वाटतं सामना चालू व्हायला 11-12 वाजतील. तर बघूया कसा होता आजचा ब्लॉग, तो देखील तुम्हाला दाखवेन. आणि जे काही ब्लॉग शूट केलेले आहेत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील. नक्की पहा. फायनल जाऊ बाय लाईव्ह भाई मीडियम झाली, मीडियम नाही ही गावातली पोरा धावत बघा, गाड्या सुटल्या बापू. नाही आई तर आई देखील जोर घातले, ऐकत नाही पोरा आज. चला भावांनो, तुम्ही टायमिंग काढून लाईव्हला विजिट केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं, गावातील मंडळींचं. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता माहिती नाही कसं काय क्लिअरिटी आहे काय आहे. तर तुम्ही सर्वांनी वेळ काढला आणि आपले हरिग्राम संघ पण जिंकलेला आहे. तर जय वागेश्वर हरिग्राम संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा सर्वांचा पाठिंबा आहे त्याच्यामुळे कुठेतरी चांगल्या प्रकारे कामगिरी केली पॉवर आहे. आणि आज बरीच पब्लिक आली गावातून सपोर्ट करण्यासाठी, त्यांचा पण मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आहेत तर सर्व म्हणजे टीमला पण मोटिवेशन भेटतंय आणि चांगलं म्हणजे प्लेयर परफॉर्मन्स करतात म्हणजे मॅच मध्ये. चला आजचे मित्रांनो स्पॉन्सर भाई बघू शकतात. भाई बोलतात ना टीमला मोटिवेशन द्यायचं काम करतो भाई. आणि कुठेतरी हो का भाई आता बोलत थंडाच प्यायचा, आता काय बोलत येईल घ्यायला आले वाटतं. कसा वाटला पहिली ओव्हर होती भाई आणि डिपेंड करायचा होता रन. प्रेशर होतं जरा म्हणजे ते काय बोलत नाही विनय भोईराले त्याचा मित्र आहे बघू शकतात, तो पण आलाय. आणि इकडे आपला स्वतः अभिषेक आहे ब्लॉगर. आणि इकडे साहिल भाई पण बघू शकतात. आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला भेटतो बघा पाहायला विनय जोशी पण आलेले आहेत. ते जरा थंडी वाजली ना त्याच्यामुळे मागल आपल्या चॅनलला सबस्क्रिप्शन करा. आणि इकडे बघा भाई निर्कोटी का करोडो के मालक, इकडे बघ भाई इकडे आपला विशाल भाई
तिकडं आपला त्याचं नाव काय रे? काय रे नाव आहे? रोहन आलेला आहे. संतोषचा मुलगा का? मग तो पण आलाय बघा. आपण आलेलो आहे आज वाकडी टुर्नामेंटला. तर एक धमाकेदार म्हणजे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल, कारण की प्रथमच आमची टीम सेमी फायनलमध्ये गेली आणि पोरा पण आलेत बघा सपोर्ट करण्यासाठी. तुम्हाला दिसत असतील पोरांच्या चेहऱ्यावरती आनंद काय करामती करतात, कारण की जागरण तर झाले. आम्हाला आशा आणि अपेक्षा आहे का ही पण मॅच जिंकावा आणि फायनलमध्ये मॅच खेळावं. बरेच दिवसाचा जरा म्हणजे स्वप्न ट्रॉफी जिंकायचा. बघू तर काय होतं. पाटील उर्फ बबल्या स्ट्राइक वरती गोलंदाज तयार. यस, विनिंग फटका, सामना जिंकला. अभिनंदन टीम राधाकृष्ण तोंडरे, हार्ड लक वागेश्वर हरिग्राम. मंडळी, आज वाकडी टुर्नामेंटमध्ये सुपर 3 मध्ये आज पराभव झेलायला लागला. काही हरकत नाही, पोरांनी चांगला बेस्ट एक परफॉर्मन्स केला आणि पोरांची एकी आणि एकता मुले आज इथेपर्यंत पोचलो संघ. आणि मित्रांनो, या टुर्नामेंटमध्ये आपल्याला एक छोटीशी ट्रॉफी देखील भेटली. ही ट्रॉफी नसून एक टीमसाठी मोटिवेशन होता मित्रांनो. आणि आज या टुर्नामेंटपासूनच खरं तर आपली सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पाहायला भेटेल अनेक मैदान गाजव. आमदार व ग्रामस्थ मंडळ चषकमध्ये बालकृष्ण भोपी ठरला बेस्ट बॉलर. या टुर्नामेंटमध्ये 10 विकेट घेऊन सायकलचा मानकरी झाला, त्याला पण शुभेच्छा. आमदार व ग्रामस्थ मंडळ चषक वाकडी यांच्या माध्यमातून मित्रांनो आयोजन केलं होतं आणि इथे 5व्या क्रमांकाचा ठरलेला आहे मानकरी हरिग्राम संघ. आणि बघा ना, गेल्या वर्षी इथे ट्रॉफी भेटली नव्हती, पण यावर्षी करून दाखवलं पोरांनी. ट्रॉफी कुठलीही पण असू नये मित्रांनो, खेळामध्ये ती एक मायनेच असते. आणि आज त्या ट्रॉफीसाठी केलेला संघर्ष आणि कुठेतरी आज सर्वांच्या एकीमुळे शक्य झालं हे सर्व. 7 रन चाहिए 12 गेंदों के ऊपर. दूसरी तरफ हरिग्राम टीम के समर्थकों का जल्लोष और आप यहाँ पर पूरी तरह तालियां बजाए एक बार अपने गांव के लिए. बोलो जय श्री राम. ये है हरिग्राम टीम के समर्थक. एक अच्छी गेंद हल्के हाथों से गेंद को फ्लिक किया. 1 रन बनेगा. आप रन की बात करेंगे 35. पिछले मुकाबले में श्री साई जानमान सिद्धि करौली टीम को परास्त किया था और इस मुकाबले में रन बने थे 40-41 का टारगेट का पीछा करने उतरे टीम. पहले ओवर में शानदार बल्लेबाजी की थी सोपान मात्रे ने. आप रन चाहिए केवल 6. 11 गेंदे 6 रन. ये मुकाबला हरिग्राम टीम के पक्ष में पूरी तरह से मजबूत है और उनका जल्लोष देखने मिल रहा है. फिर एक बार तैयार स्वीच और ये मुकाबला फिनिश. टीम पहुंच चुके हैं सुपर 3 में. हरिग्राम टीम का जल्लोष. सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागय. हरिग्राम सुरेश पाटील साहेब या आपल्या या निमित्ताने आता कानपल्लीला चला, तिथं दाखवतो तुम्हाला माझ्या बघा. आणि गुलाल आमच्या इकडे कानपल्लीच्या ग्राउंडवरती बघू शकतात आयोजकांच्या माध्यमातून. बघा, खूप छानपैकी ट्रॉफी देखील तुम्हाला पाहायला भेटतात बघा. आणि आयोजन बघू शकता खूप छान. आणि समालोचक होते वैभव सर आणि त्यांची पण कॉमेंट्री तुम्हाला पाहायला भेटते या स्पर्धेमध्ये. आमच्या हरिग्राम गावच्या युट्यूबवर जीवन हरिग्रामकर जीवन भोपी यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी बघा, प्रथमच आपल्या पनवेल विभागामध्ये पाहू शकता 12 बाईकचा आयोजन ठेवला होता आणि आयोजन पण खूप छानपैकी होता. आणि बाबांच्या शुभ हस्ते अगदी सन्मान आपण करतोय. सन्मान आमचे डोमाजी पाटील बाबा यांच्या हस्ते हा शुभ सन्मान येतो होत आहे. बालकृष्णला लगेच पावसामध्ये करणार आंध्रचे पाणी आपणच करावं. सामना 4 षटकांचा असेल. तर टॉस जिंकलेला आहे हरिग्राम संघानं. आयोजक पण नावाला मागील मॅचमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग केली होती. आता काय करा
टीम मध्ये काही चेंजेस मला आपल्या चषकाचा सामना सेमीफायनल सोडावा लागलाय कारण इकडे मॅच आहे त्यामुळे टॉप 3 मध्ये सगळं जाऊन इकडेच तुम्हाला जॉईन व्हावं लागेल परंतु काय अपेक्षा आहे त्या मॅच मध्ये ऑपोजिशन कडे जो शिल्डो संघ आला त्याने भरपूर रन बनवून तो संघ इथे आलेला आहे काय अपेक्षा आहे जिंकण्याचा प्रयत्न आहे बालकृष्ण शिल्डो संघाचे कॅप्टन देखील आमच्या सोबत कारण बॅटिंग चांगली होते त्यामुळे फलंदाजी करण्याचा निर्णय अगदी तुमचं मनासारखं झालं आहे ऑपोजिशन टीम चांगलं पॉवरमध्ये तुमचंही सगळं चांगलं पॉवरमध्ये या मॅचमध्ये सगळ्यांनी जास्त आकर्षक कोणाकडून आहे कसं वाटतं आमचं संपूर्ण हे आयोजन पुढच्या खूप साऱ्या शुभेच्छा जाऊन आपण पुन्हा एकदा कॉम्प्लेक्समध्ये थँक्यू पाच बाईक विजेता खेळाडू आहेत डाऊन उडायला बोलावे बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅक्सिमम षटकार त्याला फार चांगली साथ दिलेली आहे 25चं टार्गेट आणि 11 पुढे सरकले पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय डोक्यावरून लॉंग ऑन सीमा पलीकडे चौकार आणि त्यामध्ये थोडी खर्चीकरण आई फुल टॉस आहे परंतु पाठीमागे फिल्डर या क्षणाला रेडी आहे लॉंग ऑफ मध्ये एक रन पूर्ण केली जाईल पहिलं षटक आता समाप्त होते आता इथून श्रीराम शेड्यूल संघ मॅच मध्ये पदार्पण करेल का लाईन रेट केले व्हाईट बॉलचा इशारा दिला आहे सगळ्यांचं विशेष आभार लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑफ ड्राईव्हचा फटका 2 खेळाडूंच्या मधून वन लाईन बाय 4 रन टाळ्या वाजवा टाळ्या ना वाजवत तुम्ही दाखवतो 21 सध्या सगळ्या बॉल ड्राईव्ह करत असताना बॉलच्या बुलेटनुसार तो खेळ करतो त्याला माहितीवर त्यांची पाणी अगदी निपटली आणि या मॅचमध्ये संपूर्ण उलटफेर झाला पाठीमागे फिल्डर आहेत डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्विक थ्रो जोपर्यंत पोहोचेल आणखी एक डॉट बॉल बघा मिळतो सोपान वैयक्तिक 20 वर खेळतोय श्रीराम शेडो घरी जाताना सावकारचा डीजे आज गावातली नाही सपोर्ट ह्यात आज जिंकली भाई चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया लगेच चला लक्षात घ्या जवळपास 5:30 वाजता रिपोर्ट हे बघा पॉवराबाई रामदास रोपी हरिग्राम यांच्याकडून सोपान स्वतःचे कॅश प्राइज सोपान ते पारितोषिक घेण्यासाठी यायचं आणि
लय पब्लिक आली आधी गावात ना, पण केवळला टुर्नामेंटला गेलतो आपण सेमी फायनलला. पण विषय काय आला की तशी कानपुरीला मॅच होती, त्याच्यामुळं तिथं नाही खेळलो आपण. आता इथंशी 2 मॅची खेळलो आणि दोन्ही पण जिंकलो. सुपर 6ला गेल्या तर तुम्हाला आता नंतर 12ला सुपर 12ला गेल्यात मित्रांनो. तर आता नंतर तुम्हाला दाखवू आता कधी असेल तेव्हा मॅच. चला बाय बाय. अंदाजन अगदी 4 ओव्हर मध्ये 39 धावा खर्च केल्या आणि अगदी 7 विकेट्स काढल्या. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड जातोय अयांश इलेव्हनच्या वागेश्वर हरिग्राम संघाचा म्हात्रे हर्षल म्हात्रे. हर्षल म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 7 गडी बाद 4 ओव्हर मध्ये आणि 5000 कॅश रोख रक्कम आणि चषक. टाळ्या होऊन जाऊन द्या हर्षल म्हात्रे हरिग्राम एक्सप्रेस. तर या स्पर्धेतील षष्ठम पारितोषिक, या स्पर्धेमध्ये अगदी 6वं पारितोषिक ज्या संघाने पटकावलंय तो संघ आहे अयांश इलेव्हन जय वागेश्वर हरिग्राम. 1 बाईक आणि भव्य दिव्य ग्रामस्थ मंडळ चषक. संपूर्ण संघाला मेंटॉर त्यांचे पुरस्कार यांना विनंती आहे की आपण समोर यायचे. तर या स्पर्धेतील षष्ठम पारितोषिक अयांश इलेव्हन जय वागेश्वर हरिग्राम संघ. या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी या संघाची राहिली आहे आणि 1 बाईकसह भव्य दिव्य ग्रामस्थ मंडळ चषक. रातों के कातिल शांत बसायचंय. करी अयांश इलेव्हन जय वागेश्वर हरिग्राम 1 बाईक आणि भव्य दिव्य चषक. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्या संघाने दमदार कामगिरी साकार केली, आणि पंचतारांकित खेळ ज्या संघाचा साकार झालाय तो संघ आहे पंचम पारितोषिक